चला भरतजी पिलाने साहेब जात आहेत, माजी उपसरपंच निचोळे ग्रामपंचायतचे. चला बॅटर पाठवून द्यायचे. क्रियांश 11 चिंचगड संघ दोन बॅटर आगेकूच करताना आपण पाहू शकताय. 07 नंबरची जी जर्सी परिधान केलेला प्रसाद बॅटर बघू शकताय आणि 18 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केलाय प्रदीप. क्रियांश 11 चिंचगड संघाकडनं ही दोन फलंदाजांची जोडी पुढे जाताना आपण पाहू शकताय. आजचा नियम मी सांगू शकतोय. आजचा दिवस म्हणजे आपण बघू शकता शेवटचा दिवस या टुर्नामेंट मध्ये पूर्णपणे जो नियम सर्व खेळाडूंना लावलाय सर्व संघांना की ज्या झाडा ही जी आपल्या ग्राउंड मध्ये झाडं आहेत विशाल पारधी ही जी झाडं आहेत त्या झाडांना जर बॉल लागून षटकार किंवा चौकार गेला तर मग तो ग्राह्य पकडण्यात येईल आणि जर तो झेल घेतला तर मग तो डेट चेंडू पकडण्यात येईल. कुठली तिथे धाव घेतली जाणार नाही किंवा कुठलाही चेंडू पकडला जाणार नाहीये. सरळ तो चेंडू डेट पकडला जाईल याची नोंद असू द्या. सामना चालू करायचा आहे. ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आगला आहे पंचांनी आपल्याला सांगितलंच असलेलं ज्या साईडला नेट बांधले आहे त्या ठिकाणी एक रेषा मारली. त्या ठिकाणी जर चेंडू ट्रॅव्हल झाला कदाचित त्या ठिकाणं गेला तर मग ते घोषित क्षेत्र आखलंय तिथे फक्त तुम्हाला सिंगल धाव मिळेल. आणि झेल जर डिक्लेअर झोन मध्ये घेतला तरी तो ग्राह्य पकडला जाणार नाहीये. फक्त डिक्लेअरच्या आतमध्ये झेल झाला पाहिजे. आणि आम्हाला इकडनं पुकार गेला जातोय पंचांकडनं. सचिनजी पष्टे बघतोय आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे त्याला मात्र सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पहिलाच षटकार प्रसादच्या बॅटमधनं. खातं ओपन होईल 6 धावांना. वाह काय फटकेबाजी झाली आजच्या पहिल्या दिवसामधून शेवटच्या दिवसामधून. आणि पहिला चेंडू ज्यावर मोठा फल्ला चढवला गेला प्रसादच्या बॅटमधनं. सुरुवात चांगली झाली. अशा पद्धतीची जर सुरुवात झाली कदाचित मग क्रियांश 11 संघ निश्चित रूपाने एका मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडूवर मोठा षटकार पाहायला मिळाला. फटकेबाजी चांगली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि फुलटॉस चेंडूला माफी नाहीये. दुसरा चेंडू षटकामधून विशाल यांचा. यावेळेला लेन चेंज केले फील्ड होते त्या ठिकाणी मात्र एक धावीपासून रोखला जाणार नाहीये. सिंगल धाव ती कन्वर्ट त्या ठिकाणी मिळेल. यावेळेला स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल धावेनं धावसंख्या फलकावरती 7-7. कुठलाही गडी बाद नाहीये. आपण बघू शकता दोन चेंडू हे समाप्त झालंय. त्या ठिकाणी कव्हरला चेंडू टोटावण्यात आला होता. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवर लेन चेंज केल्यानंतर विशालनं चांगला चेंडू टाकलाय. पुढचा चेंडू यावेळेला फटका नजाकत पाहायला मिळाली आहे. 1 बाउन्स अखेरीस चेंडू बाउंड्री क्लिअर करेल. आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावत संख्या वेगानं झपाट्यानं पुढे सरकले. 11 अशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागणार आहे की बघायला गेलं ना तर मग 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे कुठेतरी आपल्याकडे जी एक फलंदाजी करिता आपल्याला जी 2 षटकं ठेवली आहेत त्यामध्ये जर आपण परिपूर्ण आपला रिझल्ट दिला तर मग निश्चित रूपानं आपण एखाद्या चांगल्या रणनीतीमध्ये जाऊन पोहोचू. आणि समोरचा तेवढाच मजबूत संघ आहे हे मात्र त्यांना ओळखून चाललंय. षटकामधून चौथा चेंडू यावेळेला हवेत चेंडू आहे. नोमॅन्स लँडवर चेंडू पडेल का. रुपेश लोखंडे थोडासा चेंडू पासून दूर राहिलाय. यावेळेला 1 बाउन्स अखेरच पुन्हा एकदा येतोय प्रदीप यांच्या बॅटमधनं. चौकार. यावेळेला पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. त्यापूर्वीचा जो चेंडू होता ना त्यावर मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालं. जसे दोन्ही फलंदाज आपल्याला सेट होऊन येताना पाहायला मिळालेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. चांगली फटकेबाजी सुरू झाली. सध्या तर
यावेळेला झेलची संधी होईल का? त्या ठिकाणी खेळाडू आहे मात्र झेल सुटला जातोय, त्या ठिकाणी जास्त काही मिळणार नाही. सिंगल धावेवर समाधान मानावे लागेल. डिक्लेअर झोन त्या ठिकाणी जो आखलाय त्या ठिकाणी चेंडू जाऊन पडलाय. कुठेतरी झेल झाला असता कदाचित, मग त्यावर थोडासा विचार केला गेला असता. कदाचित आतमध्ये होता की बाहेर होता हे पाहणं थोडं महत्वाचं होतं. सिंगल धाव बॅट्समन चॉईस असेल. दोन्ही संघांना विनंती करतो की ते आपण लक्षात ठेवायचं आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर बॅट्समन चॉईस असेल. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला रुपेश लोखंडे चुकी. यावेळेला एक सोपा झेल तुम्ही धरतीला दान केलाय. प्रदीप सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलाय. षटक संपेल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 17-17 म्हणजे कुठेतरी खतरा निर्माण झाला होता. तो झेल व्हायला हवा होता, परंतु कुठेतरी प्रदीपला जीवनदान मिळतंय. आता हे जीवनदानाचं तो कुठपर्यंत सोनं करतो हे पाहावं लागणार आहे. त्याच्या फटक्यामधून आपल्याला सातत्याने 2 चौकार पाहायला मिळेल. तर त्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं, मग हे आपल्यासाठी थोडीशी चिंताजनक बाब असेल. चला गुलशन तांबडे येत आहेत नेक्स्ट ओव्हर करिता. सेकंड ओव्हर हाताळण्याकरिता गुलशनवर थोडासा जिम्मेदारीचा जो भार दिलाय ते स्वीकारावं आणि सेकंड ओव्हरला त्यानं सुरुवात करायची आहे. यावेळेला पहिल्या षटकाच्या नंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेला कशा पद्धतीने हाताळलं हे क्रियांश 11 चे बॅटर जाणतात. चला प्रदीपला तर जीवनदान मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. पाच षटकामधून पहिलं षटक तर समाप्तीस आलंय. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. यावेळेला पंच आम्हाला लगेच दर्शवतील इट्स नो बॉल नो +1 आणि पुढचा चेंडू प्रसादला नामी संधी उपलब्ध झाल्या. प्रसाद सारखा एक मजबूत बांध्याचा फलंदाज त्या ठिकाणी उभा आहे, मग त्याला ही संधी मिळाली आहे. यावेळेला त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. फ्री हिट आहे, त्याला एक नामी संधी उपलब्ध झाली. पहिला चेंडू बिमल टाकला गेला, म्हणजे कुठेतरी 2 धावांचं नुकसान करतोय. हो यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतील. पंचांचे हात दोन्ही हात समांतर, धावाले अवांतर. खराब चेंडू. फ्री हिट कंपल्सरी लागू असेल. धावसंख्यामध्ये खूप जास्त बदल घडवला गेला. 20-20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय क्रियांश 11 चिंचगड संघ. फ्रीटचा चेंडू, त्यावर आता झेल मात्र चांगला झालाय. रुपेश लोखंडे यांनी झेल चांगला कॅरी केला, परंतु फ्री हिटचा चेंडू होता, त्यानं ओळखलाय की आपण चेंडू आपल्याकडे ठेवून फायदा नाहीये. झेल तर चांगला केलाय, चेंडू कुठेतरी अडवलाय. तर एखादा दुसरा खेळाडू असता कदाचित मग या चेंडूला रोखणं तेवढंच सोपं नव्हतं. एक चांगला गुणी खेळाडू आहे रुपेश लोखंडे. आपण सातत्यानं बघतोय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असते. आरपी लाईन्स वाडा संघाकडनं यावेळेला तो फेक करतोय फ्रीटचा चेंडू आणि पुढचा चेंडू बघूया आता. यावेळेला पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेला वळतील. पुन्हा एकदा खराब चेंडू पडला जातोय का? मागून एक खराब चेंडू टाकले जात आहेत. कुठेतरी हे चेंडू तुम्हाला रोखवावे लागतील गुलशन तांबडे यांना, की अगोदरच आपल्या जे षटक आहेत थोडीशी मागोडे पडतात. जरी आपल्या खांद्यावरती संघानं जिम्मेदारी दिली, मग त्या जिम्मेदारीला परिपूर्ण जावं, त्यानं चांगलं उत्तर द्यावं, परंतु असं काही घडत नाहीये. यावेळेला आता डॉट चेंडू होईल का हे पाहावं लागणार आहे. डिक्लेअर झोन त्या ठिकाणी आहे, चेंडू नाहीये जाणार. डॉट चेंडू होईल. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तेवढंच आरपी लाईन्स संघाच्या गोलंदाजाला ओळखावं लागणार आहे. षटकामधून चेंडू झालेत 2, अजून उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघू शकताय दुसरं. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे. नो मॅन्स लँड वर चेंडू पडेल, त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा स्कोरिंग रायटिंग वरून थोडस पुढे जाईल. या मार्गपटलावरून थोडस पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती आहे 24 विदाउट ऑफ लॉस्ट टीम क्रियांश 11 चिंचगड. वा, फटकेबाजी आले परिपूर्ण. त्यांना ज्या धाव्या हव्या होत्या त्यात मिळाल्यात. पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. पुन्हा एकदा थोडीशी चेंडूची उसळी घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला.
स्तब्ध झालाय. त्याने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. यावेळेला एक निर्धाव चेंडू पडला जातोय. यावेळेला झेलची संधी आहे, त्या ठिकाणी चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल धाव येईल ती. एका धावाने धाव पलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या आहे 25. कारण प्रत्येक चेंडूवर प्रत्येक रनावर मी आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवणार आहे. चला पुढचा लगेच चेंडू आपण टाकून घ्यायचा आहे या षटकामधून. शेवटचा चेंडू बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 या षटकामधला. वाह, काय नजाकत, बराच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढलं गेलं या चेंडूला. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला खेळवलाय. धावसंख्या फलकावरती 26. 13ची सरासरी या ठिकाणी ठेवली आहे. जर पहिलं षटक पाहायला गेलं ना तर थोडस मागुडं ठरलं होतं, परंतु गुलशननं कमबॅक करून दिलाय. जरी एक नो बॉल टाकला त्यानंतर काही खराब चेंडू हाताळले तरी देखील त्यानं आपल्या संघासाठी जी जिम्मेदारी दिली होती ती पूर्ण केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघू शकता आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले दोन्ही या ठिकाणून हटवले जातील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 26. कोणताही गडी बाद नाही आहे. चला आपल्या सलामी स्पोर्ट्सचे स्वयंसेवक जर आले असताल तर मग आपण बाउंड्रीचा ताबा पकडायचा आहे, कारण बरेच चेंडू आपल्यापासून हरवले जात आहेत, कोणी शोधायला जात नाहीये. तिकडे आयुष असेल, अनिकेत पष्टे देखील असतील, आपल्या सलामी स्पोर्ट्सचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. चला सुरुवात करूया आपण षटक क्रमांक 3 ला. गोलंदाज आपण बघू शकता दीपेश अण्णा. आरपी लायन्स वाडाकडनं आणि षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता तो आलाय पुढे दीपेश. 26 धाव फलकावरती असल्या 13ची सरासरी ठेवली. सातत्यानं आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या संघाला एक यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडूला टोटावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. फक्त सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. प्रसाद तो बॅटिंग स्टान्सवर जाऊन पोहोचलाय. प्रसादनं पहिल्या चेंडूवर जिथून षटकार मारला होता ना, असं वाटलं होतं रिक्वायर्ड रन रेट खूप जास्त वाढला होता, परंतु जिथून सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं तिथून कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट तुमचा थोडासा कमी झाला. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला हवेत चेंडू आहे. झेल होईल का? हवे खाली, चेंडू खाली. यावेळेला झेल होईल. फलंदाज बाद. प्रतीचा प्रवासाला लावला गेलाय प्रसाद यांना. काय झेल झाला, थोडासा ट्रॅव्हल करावा लागला. त्या 38 मध्ये जो खेळाडू होता त्याला थोडासा ट्रॅव्हल करावा लागला. त्याच्या साईडला बॅकअप थोडंसं आलं होतं, परंतु चांगला झेल पाहायला मिळाला यावेळेला. चला क्रियांशील 11 बॅटर आपण संकेत यांना पाहणार आहोत. संकेत नांगरे, एका हार्ड हिटर आपण क्रियांश 11 चिंचगरकरांकडनं. हा खेळाडू देखील आपण बघू शकता बरेचसे वर्ष क्रिकेट खेळत आलाय. चांगली बॅट देखील त्याची चालते. सध्या तर आपण बघितलं काही वर्षामध्ये, पूर्वीच्या वर्षामध्ये काय बघितलं तर संकेतची चांगली बॅट बोलत होती, परंतु आता कुठेतरी त्याचा जो फॉर्म होता, इन्फॉर्म होता, तो कुठेतरी कमी झाला. परंतु त्यानं तर थोडीशी क्रिकेटवरती कदाचित थोडंसं त्यांचं लक्ष थोडं दूरवर झालं गेलंय. अच्छा, चला आपण संकेत यांना पाहणार आहोत. लोअर फुटचा चेंडू होता, त्यावर फील्ड थोडीशी चुकी होतीये. जर कदाचित हा चेंडू हातामध्ये पकडला गेला असता तर मग एक हार्ड हिटर सारखा एक महत्वाचा फलंदाज जो की 1 डाऊन साठी आलाय त्याला तुम्हाला एक बाद करण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. यावेळेला सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 28-28. एक गडी मात्र बाद झाला इथे क्रियांशील 11 संघाचा.
पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, तेच क्षेत्र आहे आणि तेच दोन खेळाडू आहेत. यावेळेला चुकी होते, झेल व्हायला हवा होता. यावेळेला पुन्हा एकदा चुकी आणि मग तिसऱ्या धावेचा 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना कुठेतरी तू तू मे असं करत असताना या झेलला धरतीला दान केलं गेलंय. कुठेतरी कदाचित झेल घेण्यामध्ये खेळाडूंना थोडस कॅरी करताना ती अडचण निर्माण झाली असावी आणि मग तो झेल सुटला गेला. कुठेतरी रुपेश लोखंडे बाउंड्री वरनं त्या कॅच पर्यंत येता येता त्याला थोडस तो वेळ लागला गेला. फलंदाज सेफ असतील. पुढचा चेंडू यावेळेला झेलची संधी आहे, मात्र चेंडूने थोडीशी दिशा बदलली. सिंगल धाव. पुन्हा एकदा संकेत नांगरे यांना बॅटिंग स्टान्स वर आणलं जाते. मोठे मोठे फटके मारावे लागणार आहेत. धावसंख्या फलकावरती आहे 31. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक अंतिम चेंडू, षटक क्रमांक 3 दीपेश यांचा. अप्रतिम काय चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू. षटक संपेल 3 दीपेश यांचं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 आहे. मी विनंती करतोय मान्यवरांना, आपण आदेश स्पष्टे आपण वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला विनंती आहे, आपण जुने जाणते खेळाडू आहात या सलामी स्पोर्ट्सचे. अनेक वर्ष आपण एक काळ होता, त्या काळामध्ये या सलामी स्पोर्ट्सला बरेचसा काळ आपण दिलाय. आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही तुमच्या देखील जोडीला यायचो आणि तो क्रिकेटवरती असलेला प्रेम तुमचं आतापर्यंत आम्हाला दिसून येतंय. परंतु क्रिकेट पासून थोडंसं आपण दूरवर राहिले तरी देखील आपलं हे प्रेम आम्हाला दिसून येते. आपल्याला विनंती असेल सर, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला आपण सुरुवात करूया. षटक क्रमांक 4 ते हाताळण्याकरिता तो आलाय गोलंदाज गुलशान. पुन्हा एकदा गुलशानवर विश्वास टाकलाय. षटक क्रमांक ज्यानं 2 नंबरचं षटक हाताला होतं ना, मग तो आता पुढे आलाय. कदाचित हे जी धावसंख्या आहे ती थांबवण्यामध्ये यश येईल म्हणून त्यावर हा विश्वास टाकला गेला. चला षटक क्रमांक आपण 4 हाताळण्याकरता गुलशानला आणलाय. आरपी लाईन्स वाडाचा गोलंदाज गुलशान. वा काय चेंडू हाताळतोय, अप्रतिम. कुठल्याही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयशी ठरतो फलंदाज. प्रदीप आहे, अरे सलामीला आलेला फलंदाज एक सेट फलंदाज आहे, ज्यावर मोठे मोठे फटके मारण्यामध्ये ज्याच्या हातामध्ये धमक आहे, की ज्यानं 2 चेंडू मोठे हल्ले चढवले होते, तो प्रदीप आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. थोडस गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडनं रुपेश लोखंडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. यावेळेला ती कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? संकेत नांगरे कुठेतरी तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, परंतु फलंदाजाचं कुठेतरी लक्ष नसावं कदाचित. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाईल 33. यावेळेला समोरच्या दिशेनं सलामी दिली मंचाला सलामी दिली. चाललाय प्रदीपचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. प्रदीप का थांबलाय याचं उत्तर तो देतोय, कारण महत्वपूर्ण गोलंदाज आहे गुलशन, मग महत्वाचा फलंदाज असणं महत्वाचं आहे, याचं उत्तर तो देतोय. आता आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाव फलकामध्ये बदल घडलाय आणि धावसंख्या फलकावरती जाईल 39. काय फटकेबाजी आहे. एक साईडला कुठेतरी डॉट चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला, मग तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो प्रदीप. या वेळेला लोअर पुलटा चेंडू आहे, स्क्वेअर लेगला फेकून दिला जाईल. आलाय प्रदीप यांच्या बॅटमन दुसरा षटकार. खूप चांगली खेळी, सुंदर खेळ चालला प्रदीप यांच्या माध्यमातून. बघायला गेलं क्रियांश 11 संघ सातत्यानं का आपल्यावर विश्वास टाकतोय, मग हा फलंदाज सेट आहे. बघायला गेलं तर सातत्याने मोठे मोठे फटके मारतोय. 2 चौकार आले, 2 षटकार आले आणि काही धावा ह्या त्याच्या माध्यमातून मिळाल्यात. म्हणजे सातत्यानं कुठेतरी आपल्या संघाला एक महत्वपूर्ण कामगिरी, एक चांगलं रिझल्ट देण्याचं तो काम करतोय. या 6 धावांच्या बढतीनं धावसंख्या फलकावरती जाईल 45. एक गडी बाद झालाय. संकेत नांगरे हार्ड हिटर आहे नो स्ट्राईकला, परंतु त्याच्या खांद्यावरचं ओझं प्रदीप करतोय.
यावेळेला आता खराब चेंडू पडला जातोय. एक अतिरिक्त धाव ही मिळेल. 46 धावा त्या मार्गपटलावरती आहेत. सध्या तर धावसंख्या खूप जास्त मजबूतीने पुढे पोहोचले. 5 षटकांचा सामना आहे. 4थं षटक बघतोय आपण. गुलशन यांना त्याच्यावर हल्ले चढवलेत. पुढचा चेंडू यावेळेला झेलची संधी उपलब्ध झाली, ती सोडल्या. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. आपण जीवनदान कोणाला दिलंय? एक सोपा झेल तुम्ही धरतीला दान केला आणि झेल कोणाचा? तर प्रदीपचा, ज्याने या सामन्यामध्ये सातत्यानं मोठे फटकेबाजी केले ना, मग त्याला तुम्ही तो जीवनदान दिलाय. आता त्याचं तो सोनं केलंय, परंतु तुम्ही पुन्हा एकदा त्याला जीवनदान दिलंय. मग या वेळेला थोडस आपल्या संघासाठी थोडसे डोकेदुखी ठरू शकतो प्रदीप. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑन साइडला खेळाडू आहे. दुसरी धाव येईल का हे पाहावं लागणार आहे. फेक होईल त्या ठिकाणी. सिंगल धावीवर समाधान मानावं लागतंय. यावेळेला एक धाव येईल. धाव फलकावरती, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 49. षटक संपलंय. षटक क्रमांक 4 हे मार्ग पटलावरून पुन्हा एकदा हटवलं जाईल. 5 षटकांमधून 4 षटक इथे कमी झालेत. म्हणजे 49 धावा बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये पोहोचले. 5 षटकामध्ये कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं ना तर थोडेच संघ 50चा आकडा पार करायचे, परंतु बरेचसे संघ 50च्या आतमध्ये 37, 40, 45 धावा अशा 5 षटकामध्ये रचायचे. परंतु त्या धावा करताना देखील समोरच्या संघाला हे थोडीशी कसरत करावी लागायची. परंतु आजच्या दिवसामध्ये पहिलाच सामना क्रियांश 11 चिंचघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स बाडा या दोन संघांमध्ये ही लढत असताना त्यांना टार्गेट मात्र एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजी करताना आपण बघू शकता 18 नंबरचा जर्सी परिधान करताना तो प्रदीप आहे, त्याला एक जीवदान मिळालं. नंतर मग त्यानं चांगली फटकेबाजी करत असताना 49 धावा ह्या मार्गपटलावर आहेत. चला शेवटचं षटक हाताळण्याकरिता आपण षटक क्रमांक 5 तेजस यांना पाहणार आहोत. तेजस धोबी यांना सातत्यानं बरबाड. ओके, तेजस बरबाड आहेत. एक तेजस धोबी आमचे कॉमेंटेटर आहेत. ते देखील अनेक ठिकाणी ते सध्या तर ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे ऑर्डर आहेत मोठ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी ते जातात, परंतु त्यांचं कदाचित त्यांचं नाव माझ्या तोंडी आलं. धन्यवाद. आणि माझे मित्र देखील आहेत कुणाल मोकाशी आज गैरहजर आहेत. कदाचित त्यांना देखील मोठ्या टुर्नामेंट मध्ये बोलवणं झालंय. या वेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. सिंगल धाव ती मिळेल. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. सुरुवात झाली सिंगल धावानं. प्रदीप आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी पूर्णपणे सेट आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे राहील, म्हणून तो स्वतः बॅटिंग स्टान्सवर आहे. यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू आहे. त्या ठिकाणी झाड आहे, त्या झाडाला चेंडू तर लागलाय. 2 धावा कंप्लीट होतील का हे पाहावं लागणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. कुठेतरी मोठा फटका होता, त्या कदाचित त्या झाडाला तो चेंडू लागलाय. त्यानंतर त्या चेंडूची गती ही थांबली. चला सुरुवात करूया आपण चेंडू क्रमांक 3 ला. शेवटचं षटक या पहिल्या इनिंगला लगाम लावण्याकरिता आपल्याला ते चेंडू टाकावे लागणार आहेत. फलकावरती बघायला गेलं तर धावसंख्या 52, 50 प्लस धावा लागल्यात. म्हणजे 52 धावा एक मजबूत स्थिती मध्ये जाऊन पोहोचले. 4.2 असे चेंडू टाकून झालेत. स्क्रीनवर पाहू शकता आपण प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी दिलाय. त्या प्रोजेक्टर स्कोर पूर्ण करेल का हे पाहावं लागणार आहे. 21 बॉल 39 धावांवर प्रदीप सध्या खेळतोय. यावेळेला हवेत चेंडू आहे, हवाई फायर चढवला जातोय. पाहावं लागणार आहे. वा, दर्जेदार फील्ड अप्रतिम. रुपेश लोखंडे यांच्या माध्यमातून जो फटका षटकारामध्ये कन्वर्ट करायचा होता त्या ठिकाणी रुपेश लोखंडे आहे, त्यांना 4 धावा रोखल्यात. अप्रतिम फिल्डिंग.
या 4 दिवसांमधला कदाचित हा बेस्ट फील्ड आपण बघू शकता रुपेश लोखंडे यांना कदाचित. पुन्हा एकदा थोडासा स्क्वेअर लेगला चेंडू टोटावलाय, मात्र जास्त काही मिळणार नाहीये त्या ठिकाणी. घोषित क्षेत्र आहे, फक्त सिंगल मिळेल. चेंडू पाठवून द्यायचा आहे. मॅच बॉल आणण्याकरिता आपण स्वयंसेवक तिकडे असतील तर लवकरात लवकर जायचं आहे. पंचांकडे आपण दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे. बॉल आलाय, आपण तो घ्यायचा आहे. सध्या तर फटकेबाजी दोन्ही साईड चालू आहे. बघायला गेलं तर प्रदीप आता खूप जास्त चांगल्या धावसंख्या आपल्या संघाला देतोय. सातत्याने फटकेबाजी करताना या वेळेला तो फटकेबाजी करत असताना चेंडू हरवलाय. पुढचा चेंडू आलाय, तो आपण घ्यायचा आहे. तिथे लहान बच्चे पार्टी असेल. आज रविवारचा दिवस आहे, त्यांना सुट्टीचा दिवस आहे आणि तुम्हाला सुट्टीचा दिवस आहे, मग आपण रस्त्यावर थांबू नका मित्रांनो. या वेळेला फिल्डिंग चांगली होती. सिंगल धाव तिथे मिळेल. एका धावाने धाव फलक विकेट येते. गडी बाद होतोय. प्रदीप या वेळेला फलंदाज बाद होताना पाहू शकता. शेवटच्या षटकामध्ये तो बाद झालाय. बघायला गेलं तर चांगली फटकेबाजी करत असताना त्याच्या नावावर तब्बल 43 धावा. चांगली फटकेबाजी करत असताना वाह, काय खेळ गेलाय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 आहे. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. 30 चेंडू जे आपल्याकडे असतील आरपी लाईन संघ, 30 चेंडू मध्ये तुम्हाला 57 धावांचं आव्हान आहे, ते पूर्ण करायचं आहे. चला चेंडू चॉईस करायचा आहे. क्रियांश 11 चिंचगड संघ, तुम्हाला विनंती करतो आपण लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. क्रियांश 11 चिंचगड संघ. चला आरपी लायन्सचे दोन बॅटर पुढे जाताना पाहू शकताय आपण. रुपेश लोखंडे आहेत, त्याच्या जोडीला उमेश लोखंडे. दोन्ही बंधूंची जोडी हे आपण पाहू शकता. दोन फलंदाज आरपी लायन्स वाडा या संघाचे दोन्ही बॅटर आगेकूच करताना पाहू शकता. एका साईडला उमेश लोखंडे आहे तर त्याच्या जोडीला रुपेश लोखंडे. 57 धावांचं आव्हान हे समोर ठेवले असताना मग ज्या पद्धतीची फलंदाजी क्रियांश 11 चिंचगड संघानं केली ना, मग त्या पद्धतीची फटकेबाजी तुम्हाला सुद्धा करावी लागणार आहे. कुठेतरी तुमचे देखील हात खुलावे लागतील, खोल के खेळावे लागणार आहे. 5 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्ले हे आपल्यासाठी असतील.
चला बॅटिंग स्टान्सवर आपण बघू शकता उमेश लोखंडे यांना नो स्ट्राईक आहे. रुपेश लोखंडे चला फिल्डिंग आपण सजवून घ्यायची आहे. क्रियांश 11 चिंचगड संघ तब्बल 43 धावांची खेळी करताना प्रदीपनं या खेळीला पूर्णविराम लावला. एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो संघ. क्रियांश 11 चिंचगड संघ 56 धावा 57 धावांचं आव्हान घेऊन उतरले आरपी लायन्स बाडा टीम. दोन बॅटर बघतोय आपण उमेश लोखंडे आणि रुपेश लोखंडे यांना. पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे त्या ठिकाणी क्षेत्र झोन आहे डिक्लेअर झोन. एका दाबानं धाव फलक या ठिकाणी ओपन होईल आरपी लायन्स वाडा या संघाचं. एक धाव तेवढीच महत्वाची आहे या क्रिकेटमध्ये, या सामन्यामध्ये, या खेळामध्ये. एक धावाला खूप जास्त महत्व दिलं जात आहे. यावेळेला थोडासा चेंडू फलंदाजापासून थोडासा खोलवर टप्प्यामध्ये राहिला. चेंडूने उचली घेतली नसावी कदाचित. दुसरा चेंडू हा कुठेतरी डॉट झालाय. अल्पेश यांना बघतोय गोलंदाजी करिता. तो आलाय त्या ठिकाणी तो गोलंदाजी करतोय. सातत्यानं खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. खरंच जुना जाणता खेळाडू आहे. एक हा बॉलर एक अनुभव महत्वाचा अनुभव घेऊन उतरलेत. यावेळेला फलंदाज सेफ असतील. एक धाव ती कन्वर्ट केली जाते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. कुठेतरी फलंदाज वेळ घेत आहेत की आपण थोडेसे सेट झालो कदाचित आपण देखील मोठे मोठे फटके मारू शकतो हे ते ओळखतायत. कदाचित एखादं कमजोर ओर आपल्या साईडला जर झुकली कदाचित मग त्याची भरपाई आपण करून घेऊ. यावेळेला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. 2 धावा. पंचांना पाणी पाठवून द्यायचं. टॉस ओके ठीक आहे. चला देवघर टीम आणि मुसारने दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असाल तर मग ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. यावेळेला हवाई फायर चेंडू निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या मंचाला सलामी दिली रुपेश लोखंडे यांच्या माध्यमातून हवाई फायर चढवलाय. आलाय षटकार. या 6 धावांना धावफलक आता थोडस वेगानं पुढे सरकलंय. 8 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर तो षटकार हा महत्वाचा होता कारण या सामन्याला कुठेतरी चालू ठेवण्याकरिता मग तो षटकार आवश्यक होता. एखादा मोठा फटका आला तर मग या सामन्याला कुठेतरी गती देण्याचं काम करतो. यावेळेला ते रुपेश लोखंडेने हेरलं. त्याच्या रडार मध्ये तो चेंडू आला त्यानंतर त्यावर त्यानं उत्तर दिलंय. पुढचा चेंडू अल्पेश यांचा. हो यावेळेला फटका चांगला आहे मात्र फिल्डिंग संकेत नांगरे यांच्याकडनं चांगली होती. कदाचित रन घेतल्याचा प्रयत्न झाला असताना मग थोडासा कुठेतरी अडचण निर्माण झाली असती. कदाचित फलंदाजाला उमेश लोखंडे यांना मागे फिरवलंय. आता फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. काय फिल्डिंग होते दोन्ही साईडनं. एका साईडला रुपेश लोखंडे यांना तो षटकार वरचा जो फिल्डिंगचा नमुना दाखवला त्यानंतर संकेत नांगरे यांच्याकडनं तो नमुना पेश केलाय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. पहिली धाव येईल का परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय.
पहिलं षटक संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आहे. पहिला डॉट पहिली 1, नंतर पुढचा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आला, पाचव्या चेंडूवर डॉट आणि 6वा चेंडू देखील डॉट. अनिल मुसारने आपण ऑफिशियल रिपोर्टिंग साधून घ्यायचं आहे आमच्या कमिटी मेंबरशी. आकाश पष्टे असतील, जितू पष्टे असतील, मग त्यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. देवघर टीम, एक इनिंग समाप्त झाले, तुमचा कर्णधार पाठवून द्यायचा आहे. आपण लगेच टॉस करतोय. लवकरात लवकर दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित व्हायचं आहे. चला लगेच आपण षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता राजेजी सातवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सलामी स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. चला टॉस करण्याकरिता राजेश सातवी या ठिकाणी उपस्थित झालेत. की लवकर लगेच आपण टॉस करून घेऊयात. देवघर संघाचा कर्णधार प्रदीप. कारण या टुर्नामेंट मध्ये अनेक बक्षिसं लावली गेलेत आणि ती नावं कळवणं हे खूप गरजेचं आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, म्हणून अशी काही बक्षिसं लावलेत. त्याकरिता आम्हाला त्या खेळाडूंचे नावं हे कळवणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं सिंगल धावती मिळेल. रुपेश लोखंडे आपल्याकडे जास्तीत स्ट्राईक ठेवण्याचं काम करतोय. कदाचित आपण जर हे मॅन्डेटरी पॉवर प्ले पुन्हा एकदा जर चांगलं कुठून काढलं, जर आपल्या साईडला झुकलं ना, मग आपण कुठेतरी एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचू हे ओळखावं लागणार आहे. प्रदीप यांच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव ती मिळाली आहे. पुढचा चेंडू यावेळेला हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू निघून जाईल का? प्रेक्षकांच्या भेटीला गेलाय. तिकडे आयुष आहे. येतो रुपेश लोखंडे यांच्या बॅट मधनं हवाई फायर. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या 15-15. कुठलाही गडी बाद नाहीये. रुपेश लोखंडे एका साईडला मोठे फटके खेळतोय, त्याला साथ देण्याचं काम करतोय उमेश लोखंडे. सिंगल डबल धाव घेऊन त्याला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. कुठेतरी धाव व फलक हे हालता ठेवतोय. म्हणजे कुठेतरी डॉट चेंडू होत नाहीये. एका साईडला फटकेबाजी होते, एका साईडला सिंगल धाव येते. म्हणजे कुठेतरी धाव फलक आहे ते रनिंग मध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. या वेळेला वन बाउन्स अखेर बाउंड्री क्लिअर करेल. चौकार येतोय रुपेश लोखंडे यांच्या बॅट मधनं. वा, एका साईडला प्रदीपनं मोठे हल्ले चढवले होते, त्यानंतर मग आता रुपेश लोखंडे मोठे हल्ले करतोय. म्हणजे अशा फटक्यांची गरज आहे. मोठे मोठे फटके खेळावे लागणार. 57 धावांचं आव्हान ते आपल्याला दिलंय. मग ते पूर्ण करण्याकरिता अशा फटक्यांची ही गरज आहे. एखाद्या फलंदाजाला मग ते रिस्की काम करावं लागणार आहे. जिम्मेदारी त्याने स्वीकारले. रुपेश लोखंडे यांच्या बॅटिंग मधनं हे मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीनं धावफलक फलकावरती जाऊन पोहोचले. 19 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. तो प्रदीपच्या माध्यमातून. प्रदीप गोलंदाज आहे क्रियांश 11 चिचघर संघाचा. पाहू शकता आपण रफ अँड टफ सामना दोन संघांमधली ही लढत. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला फेकून दिलाय. चेंडूला स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. रुपेश लोखंडे त्या ठिकाणी सेट आहे. त्याला फुलटॉस चेंडू दिला ना, मग त्या फुलटॉस चेंडूला माफी नाहीये. या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फुलटॉस चेंडूला माफी नाहीये. त्याला उत्तर देणं रुपेश लोखंडे जाणतोय. यावेळेला सरळ 6 धावांमध्ये कन्वर्ट केलाय. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलकावरती बदल घडवला जाईल. 25 या आकड्यावरती आहे. चला चेंडू द्यायचा आहे पंचांकडे. चला तिकडे स्वयंसेवक असतील. चेंडू आणण्याकरिता आपण जायचं आहे मित्रांनो. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. आपण थोडस सहकार्य आजचा दिवस करायचंय. तुम्हाला ती विनंती आहे. आज शेवटचा दिवस थोडीशी मेहनत घ्या. आता 3-4 दिवस आपण एवढी मेहनत घेतली, मग शेवटच्या दिवसावर देखील तो हातभार असू द्या. 3 दिवस आणि आजचा दिवस देखील मी पकडलाय, म्हणजे 4 दिवस आपल्याला
ते सहकार्य करायचंय. सलामी स्पोर्टची माणसं आणि त्यांचे स्वयंसेवक सातत्यानं कुठेतरी कोणालाही न विचारता ते बॉन्डरीचा ताबा घेत आहेत. हे एक महत्वाचं काम करतायत. चला आपण लगेच पुढचा गोलंदाज पुढे आणायचा. सॉरी, क्षमा असावी, 4 चेंडूचा खेळ झालाय. चला 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आल्यानंतर मग रुपेश लोखंडे थांबणार नाहीये. पुन्हा एकदा षटकार येतो त्याच्या बॅट मधनं. वा, रुपेश लोखंडेची बॅट आता तळपले. सातत्यानं मी त्या 6 षटकारांची आठवण देऊ शकतोय की ज्या चिंचघर ठिकाणी या फलंदाजाने जेव्हा आगमन केलं होतं ना या टीम कडनं, तेव्हा चिंचघर ठिकाणी या फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले होते. तो जिथून इन्फॉर्म मध्ये फलंदाज आहे ना, त्याच्या बॅटिंग मध्ये अजूनपर्यंत बदल नाहीये, परंतु आतापर्यंत तो फटकेबाजी चालू आहे. म्हणजे कुठेतरी रुपेश लोखंडे सातत्यानं चांगली कामगिरी हे आपल्या संघासाठी करतोय. यावेळेला बॅटची कडा आहे त्या ठिकाणी चुकी करतोय रुपेश लोखंडे. कुठेतरी पुन्हा एकदा त्या चेंडूला डिवचलं गेलं आणि मग स्वतःचं नुकसान, आपल्या संघाचं नुकसान त्या ठिकाणी केलंय. धावसंख्या फलकावरती 31 आहे, 31. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर रुपेश लोखंडेने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. चला टॉस मुसरणे संघ आणि देवघर संघ ज्यामध्ये झालाय, कदाचित झालाय का नाहीये. चला अनबी 11 मुसरणे, राजेश सातवी ऑन द वे आहेत का खेळाडू तुमचे? आपण टॉस करून घ्या, त्यानंतर मग निर्णय जो आहे तो खेळाडू आल्यानंतर आपण कळवा. आमच्या कमिटी मेंबर्स आपल्याला बोलवणं करतात, कदाचित आपण मंचावरती येऊन बसावं. आपण आपल्याला आपलं सहर्ष स्वागत आहे सलामी स्पोर्टच्या वतीनं. चला ऐनुल शेख येतोय. हा देखील एक महत्वपूर्ण फलंदाज आहे. रुपेश लोखंडेने जर सातत्यानं चांगली फटकेबाजी केली ना, मग ऐनुल शेखला का मागे ठेवायचं? त्याला 1 डाऊनला धाडलाय. षटक क्रमांक आपण बघू शकताय 3. अल्पेश, ज्यानं पहिलं षटक हाताला लावतो तो अल्पेश आलाय, की ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, फक्त 8. आणि मग पुढच्या षटकामध्ये त्या पूर्णपणे कव्हर केल्या रुपेश लोखंडांच्या बॅट मधनं. 31 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 अल्पेश यांना पुन्हा एकदा मारा करताना पाहणार आहोत. त्याच्या समोर आहे उमेश लोखंडे. यावेळेला पुन्हा एकदा खोलवट टप्प्यामध्ये टाकला होता, त्याला सिंगल धावेमध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या 32 लागले. 57 धावांचं आव्हान असताना यावेळेला 32 तर लागल्यात, म्हणजे कुठेतरी अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 25 धावा, म्हणजे सामना एका षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला. सामना कुठेही चुकला नाहीये, दोन्ही साईडला आहे, परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी. यावेळेला चुकीचा चेंडू पडलाय, पंच आमच्या दिशेने वळतायत की नो चेंडू पडलाय आणि घोषित क्षेत्र ज्या ठिकाणी उभारलाय किंवा आखलाय त्या ठिकाणी चेंडू जाऊन पोहोचलाय. सिंगल धाव, नो +1. आणि पुढचा चेंडू हा फ्रीटचा चेंडू आहे. अनिल शेख म्हणतोय की फ्रीटचा चेंडू मी खेळतोय, त्याला संधी दिली आहे. यावेळेला ऐनुल शेख वा हवाई फायर करतोय, त्याचं उत्तर ऐनुल शेख न दिलंय. काय फटकेबाजी आहे, फटकेबाजी थांबण्याचं नाव घेत नाहीये. एका साईडला रुपेश लोखंडे मोठे हल्ले करून सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलं. त्यानंतर ऐनुल शेख आला, फ्रीटचा चेंडू त्यानं खेळलाय आणि मग त्या चेंडूला पूर्णपणे आपल्यापर्यंत येऊन दिलं, मग त्याला फेकून दिलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय षटकार. यावेळेला पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी, विकेट जाते. ऐनुल शेख बाद होतोय षटकार मारून. तो देखील बाहेरच्या चेंडूला कुठेतरी आउटसाइडला चेंडू टाकलाय, त्याला आमिष दाखवलं गेलंय आणि मग तिथे कुठेतरी चुकी केली. विकेट येते, ऐनुल शेख बाद.
चला टॉस करण्याकरिता आता यायचं आहे राजेश सात्विक, अन्वी 11 मुसारने टीम आणि देवघर टीमचा कर्णधार तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. देवघर टीम कर्णधार पाठवून द्यायचा आहे. मुसारने टीमचा कर्णधार आलाय. चाळीस धावा त्या फलकावरती आहेत. आरपी लाईन्स वाडा या टीमच्या धावा संख्या 40. 17 धावांची आवश्यकता. अजून 15 चेंडू ज्या असतील आपल्याकडे आणि त्या 15 चेंडू मध्ये पूर्णपणे कमबॅक करावा लागणार आहे. यावेळेला चेंडूने उसळी घेतली. थोडासा हाईट दिल्या चेंडूला. फलंदाज नवीन आहे, बॅटर नवीन आहे. त्याला मोठा फटकांपासून थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. यावेळेला डॉट चेंडू झाला. चला आतिश पष्टे यांना विनंती करतोय की आपण या सामन्याचा नाणेफेक करावा. आपण सलामी स्पोर्ट्सचे जुने जाणते खेळाडू आहात. उत्कृष्ट गोलंदाज आपल्या गावच्या. यावेळेला हवाई फायर पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. पूर्णपणे फलंदाज आरपी लाईन्सचे सेट येऊन आलेत की आपण मोठे मोठे फटके खेळावे. त्या सामन्याला कुठेतरी या सामन्याला एका साईडनं झुकावं. या षटकाराच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. 46. अन्वी 11 मुसारे टीम नाणेफेक जिंकले आणि चला षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधनं. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. तिथे घोषित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू पडलाय. यावेळेला सिंगल धाव ती मिळेल. धाव संख्या 47. 47. मुसरणे गावचे खेळाडू साईनाथ पष्टे तुम्हाला विनंती करतोय सलामी स्पोर्ट्सच्या वतीनं आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साईनाथ पष्टे, जितू पष्टे आपल्याला बोलवणं करतायत की साईनाथ पष्टे या ठिकाणी उपस्थित झालेत. एक आपला बॉन्डिंग चांगला आहे मैत्रीपूर्वक, म्हणून त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय. चला षटक क्रमांक आपण 4 हाताळताना बघू शकता. सागर षटक क्रमांक 4. धाव संख्या फलकावरती 47. यावेळेला पुन्हा एकदा जाईल अक्षयच्या बॅट मध्ये आलाय दुसरा तडाखा षटकार. आज अक्षय आणि रुपेश त्यानंतर ऐनूल फक्त षटकाराची भाषा करतायत. फक्त षटकाराची भाषा. एक चौकार सोडला ना मग येणारे सर्व षटकार आहेत, सिंगल आहेत. काही खराब चेंडू पडले आणि एक धाव मिळवले. ते फक्त यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. यावेळेला गेम फिनिश होते. अक्षयच्या बॅट मधनं आलाय विनिंग षटकार आणि या षटकाराच्या मध्यवर्तीने धाव फलक विजयी होतोय टीम आरपी लायन्स. बेस्ट ऑफ लक. रुपेश लोखंडे अन्वी 11 मुसारने टीम सतरक्षणचा निर्णय घेतलाय का? बॅटिंग. ओके, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. देवघर टीम आपण लगेच रेडी राहायचं आहे.